अहो अनुराधाताई, तुम्ही असं का केलं? तुम्हाला मोक्षाने सांगितलं नाहीये का? आजच्या जेवणात लसूण कांदा नाही पाहिजे. काय ग मोक्ष, एक गोष्ट तुझ्या लक्षात राहत नाही? अगं तुला बजावून सांगितलं होतं ना मी, तरी सुद्धा ही चूक केलीस. आई, मी सांगितलं होतं. अगं तू सांगितलंस, पण त्यांच्याकडून चूक झाली असेल ना. तुम्ही असं का केलं अनुराधाताई? अहो तुमच्यामुळं पूजेमध्ये बाधा झाले, तर एवढ्या लोकांसमोर आमची इज्जत गेले. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. पण आता या लोकांना काय काय तोंड दाखवणार आम्ही? आई आई जरा थांबा, काहीतरी गैरसमज झालाय असं वाटतंय मला. गैरसमज? अगं बघ ना बघ, अगं पूजामध्ये बाधा झाले, अपशकुन झालाय, तरी तू बोलतेस गैरसमज झालाय. मला तर वाटते अशा आयरा गेल्या लोकांना लोणच्याची ऑर्डर दिलीच नाही पाहिजे होती. काय बोलतात या? छान छान. तुम्हाला कामच जमत नसतील तर का घेता तुम्ही? का लोकांना त्रास देता? तुमच्यामुळे माझ्या मुलाच्या पूजेमध्ये बाधा आले. आता उद्या काही झालं ना तर याला जबाबदार कोण? तुम्ही हे मुद्दाम तर केलं नाही ना? कारण तुमच्यासारख्या गरीब लोकांना श्रीमंताचं काही सहन होत नाही. तुम्हाला आम्हाला त्रास देऊन कसला आनंद मिळतो? बस. माझी आई चूक करूच शकत नाही. अहो लोणच्यामध्ये कांदा लसूण कोण टाकतंय? अरे शुभू, तू कशा पायी बाजू घ्यायला लागल्यास? नाही, तुझं बरोबरच आहे, पोरगा म्हणून तू आईची बाजू घेशीलच. पण अरे त्यांच्यामुळे सत्यनारायणाच्या पूजेत बाधा आलाय. हा, पूजा भंग झाली आहे, कळतंय ना? हो, मी बाजू घेतच नाहीये. मी 100% खात्रीने सांगतोय, माझी आई चूक करू शकत नाही. इतके वर्ष लोणचं बनवते ती, तिला कळत नसेल काय वर जाईल काय नाही. आणि माझी आई हे मुद्दामून करणार? तुला लाज नाही वाटत बोलायला? हे अरे मला कशाला लाज वाटायला पाहिजे? नाही, आता तर बघतोयस ना, हो, लोणच्यामध्ये कांदा लसूण घातलाय. नाही, कांदा लसूण स्वतःहून आले, बोले चला चला आपण लोणच्यात जाऊन बसूया. नाही ना, हो, त्यांनीच टाकलं असेल की. स्वीटी, कशाला उगाच भडकवायचं काम करतेस ग?